नमस्कार मुलांनो. आज आपण एका अशा आजीबद्दल जाणून घेणार आहोत जी दिसायला तर साधी होती, पण तिचे विचार खूप ॲडव्हान्स्ड आणि प्रोग्रेसिव्ह होते. आपण आज सखू आजी ही गोष्ट पाहणार आहोत. पण पुढे जाण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब आवर चॅनल. चला तर मग सुरू करूया. सखू आजी म्हणजे एक जिवंत कविता. ती जेव्हा बोलायची तेव्हा तिच्या बोलण्यात एक वेगळाच गोडवा असायचा. सखू आजी परवा वारली. ही गोष्ट कदाचित सांगण्याइतपत महत्वाची नसेल, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो. मग सखू आजी मरण पावली याला विशेष महत्व काय, असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल. याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. मुलांनो, तरीही सखू आजीचा मृत्यू खोलवर जखम करून गेला. आपलं असं काही हरवलं असं लेखकाला आजही वाटतंय. मुलांनो, लेखकाच्या जगण्यातलं एक शुभ्र निर्भ्र काही संपलं अशी एक पोकळी वाटते. कोण सखू आजी? माझी कोण लागत होती ती? कोणीच नाही. सखू आजी ना माझ्या जातीची ना पातीतली, पण तरीही ती माझ्या जवळची होती, रक्ताच्या माणसा इतकीच. मला आठवतंय. मुलांनो, सखू आजीचं वय वर्ष 90. होते हातात काठी, वाकून कमान झालेलं शरीर, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला. सखू आजी गल्लीतून जाताना कोणी सहज आजी कुठं चाललीस तर लगेच उत्तर कुठं जातोय बाबा, म्हातारं माणूस, हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मढ्याला. मुलांनो, म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं असं नाही, पण प्रत्येक जण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. मुलांनो, म्हणजे आजीला कोणी म्हटलं, म्हातारी गप घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला, तर ती लगेच म्हणायची. मुलांनो, आजी म्हणायची, मरण लोकाला सरण दिक्काला, माझं कवाळ भरलं आभाळ, मरलं माणूस झिजलं कानूस. हे सगळं ती जुळवून बोलायची असं नाही, पण ती बोलायला लागली की आपोआप तिच्या तोंडातून ते बाहेर यायचं. मुलांनो, सखू आजी 90 वर्षांच्या होत्या. हातात काठी आणि चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण त्यांचं मन मात्र एखाद्या लहान मुलासारखं तरुण होतं. मुलांनो, आजी साध्या भाषेत नाही तर कवितेत बोलायची, ज्यामुळे ऐकणाऱ्याला खूप आनंद मिळायचा. आजीशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा. लहानपणी शाळेला जाता जाता आजी आम्हाला गोळा करून बसायची. होय, तो खूप सुंदर काळ होता. मुलांनो, आजी शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. आजीची गोष्ट कधी कधी आठवडा आठवडा चालायची. खरंच? एकदा आजीने एक गोष्ट सहज सुरू केली. आजी म्हणाली, शेतात एक साप होता, त्याचा माणूस झाला. मुलांनो, आजी म्हणाली, त्याने 4 तपश्चर्या केली, परत आला. त्याचा बैल झाला. मुलांनो, आजी म्हणाली, मग त्याचा बैल झाला, खांदा मळला, नांगर जुंपला, फाळाला नागिन डसली, बैलाची दातकुडी बसली. मुलांनो, पुढे आजी म्हणाली, नांगराची नदी झाली, बैलाला आंघोळ घातली, त्याचा साप झाला. नागिणीला घेऊन पळाला. मुलांनो, आजी गोष्ट सांगताना ती गोष्ट आपण पाहत आहोत असं वाटून अंगावर शहारे यायचे. गावात जेव्हा एखाद्याला शिक्षा द्यायची वेळ आली तेव्हा मी ठामपणे सांगते की न्याय सर्वांसाठी समान आहे. आपण शिक्षा प्रेमाने देऊ. सखू आजी स्वतः शिकलेली नव्हती, पण जेव्हा गावात प्रौढ साक्षरता वर्ग सुरू झाले, ती अन्यायाविरुद्ध नेहमी उभी राहायची. गोष्ट ऐकल्यानंतर कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या स्वप्नात जशीच्या तशी घडायची. बैल आंघोळ करायला लागला. बैल आंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे पडायचे. तिथून पुढे झोपच लागायची नाही कधीतरी आपल्या स्वप्नातला साप नागिन घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल असं वाटायचं. मध्येच एकदा म्हणाली, मुलांनो, आजी म्हणाली, गाव गर्तीला सपान धरतीला, धरती दुआसे माती हाती. आता हे कोणाला कळणार? नंतर म्हातारीला काहीच विचारलं नाही. सखू आजी गावातल्या कोणाच्याही बारशाला, लग्नाला, मैताला हटकून पुढे असायची. सगळं तिच्या म्हणण्यानुसार चालायचं. तिच्या शब्दाला चॅलेंज नसायचा. गावातल्या बाप्य माणसां ती एकदम बरोबरीनं वावरायची. एकदा गावच्या लक्ष्मीची जत्रा ठरली, ईड पडलं, चाकबंदी झाली. अशी गोष्ट आहे की गावातली कोणतीही वस्तू बाहेर जाऊ द्यायची नाही, असा कडक नियम होता. अशात सातबा घोरपड्याचा पोरगा वांग विकायला बाहेर. गाव बैठक बसली. पंच म्हणाले, रिवाजानुसार सातबाच्या पोराला दंड करायचा. सगळ्यांनी माना डोलावल्या. निर्णय फायनल. मुलांनो, अशात म्हातारी उठली. म्हणाली, पोरागा मांडीवर घाण करते म्हणून मांडी कापायची व्हयगा? सगळे टाळा पळवून बघायला लागले. बोलायचं काय? शेवटी सगळे उठले, आपापल्या घराच्या वाटेला लागले. सातबाच्या पोराला कोणीच काही बोललं नाही. म्हातारीची गावाला भीती होती. एके दिवशी संध्याकाळी सखू आजी, ज्या प्रौढ साक्षरता वर्गात शिकवतात, त्या सगळ्या आयाबायांना घेऊन माझ्या घरी आल्या.
आमचं पोरगं एवढं काय काय शिकलंय. आपल्याला दुसरा मास्तर कशाला कशाला पाहिजे? तूच शिकव र आम्हाला. तेव्हा तिने वयाच्या 90व्या वर्षी वाचायला शिकले. इतकंच नाही तर तिने गावातील इतर स्त्रियांना सुद्धा शिकण्यासाठी केले. तर मुलांनो, सखू आजीकडून आपण काय शिकलो? वय हे फक्त एक आकडा असतं. जर तुमची शिकण्याची इच्छा असेल आणि मन साफ असेल तर तुम्ही समाजात मोठा बदल घडवू शकता. हे सखू आजीने करून दाखवलं.